होय व झाडाला मिरच्या कधी लागतात? झाडाला मिरच्या काय सीझन नुसार लागत असतात. आणि माणसांना? खरं बोलल्यावर एकदम बरोबर बोलला बघा. मी चाललो बघ. बर मार्केटमध्ये चालला असाल तर वडापाव घेऊन या, आणि चौकात चालला असाल तर कांदा भजी घेऊन या. आणि मी नरकात चाललो असलो तर मग तिथं जाऊन व्हिडिओ पाठवा आणि लोकांना पण कळू द्या बायकोचा किती धाक असतो. कधीतरी मी हरवले तर तुम्ही काय कराल? काय करणार म्हणजे मी का बसणार आहे का? पेपर मध्ये जाहिरात देईन तुझ्या फोटो सहित. काय लिहिणार त्याच्यात? लिहिणार जो माझ्या बायकोला परत आणील त्याला 20,000 रुपये दंड. होय व काय ग? अव महाराष्ट्रात पोरींचा तुटवडा पडायला लागलाय. पोरांना बायका भेटणार बायका, आणि तुम्ही तर सारखं मला सोड चिठ्ठी द्यायला निघताय. अहो तुम्ही दारूत खूप पैसे वाया घालवताय, बंद करा आता. तू पण ब्युटी पार्लरला 5-5 हजार रुपये खर्च करतेस की, त्याचं काय? अहो ते तर मी तुम्हाला सुंदर दिसावे म्हणून करते. तू पण मला सुंदर दिसावीस म्हणूनच पितोय मी. वहिनी, मला सांगा अशी कोणती गोष्ट आहे जे आपण रोज बघू शकतो पण हात लावू शकत नाही? जाळ. शेजारीन. तर सांग बाळा, जपानचे पंतप्रधान कोण? मला का माहित? अगं थोडा अभ्यासाकडे लक्ष ठेव. आई मला सांग पिंकी कोण आहे? मला काय माहित पिंकी कोण आहे? जरा नवऱ्याकडे लक्ष ठेव. कधी कधी तर मला असं वाटतंय की नाही तुला सोडाव आणि दुसरीच आणाव. तुम्ही मला सोडून तरी बघा, तुम्हाला ड्रमात नाही डायरेक्ट भिंतीतच गाडतो. सुने बाहेर पाहुणे आले, जरा चहा सोडून दुसरं काय देता येईल का बघ. सासूबाई, चहा सोडून माझ्याकडे फक्त टोमणे शिल्लक आहेत, देऊ का 1-2? म्हणजे पाहुणे घरातच येणार नाही. घरी पाहुणे आले होते, मी विचारलं गरम घेणार की थंड घेणार, ते म्हणले दोन्ही. मग काय मंडळी, मी चहामध्ये बर्फ टाकून दिला त्यांना. मला सांग एका वर्षात किती रात्री असतात पटकन? पण एका वर्षात रात्री 10. एका वर्षात 10 रात्री कशा काय? 10 रात्री कशा असतात बघा. हा, नवरात्रीच्या नवरात्री आणि एक महाशिवरात्रीची रात्र. आय लव्ह यू. ए बाबा, माझं लग्न झालंय. तरी पण तू मला आवडत्यास. मी का आवडते तुला? कारण ह्या गल्लीत तू कुणालाच आवडत नाहीस म्हणून मला आवडत्यास. कसला फॉर्म भरलाय? सकाळचं झोपतून उठा तर दुपारपर्यंत काम करा, दुपारचा जरा आराम करा, संध्याकाळी झोपपर्यंत काम करा. हा कसला फॉर्म आहे भरलाय मी, काय समजतच नाही. अंडी कशी दिली? हे कोंबडीला विचार, मला काय जिद्दी तिला विचार की मी देते का? अहो, लग्न झाल्यानंतर ना तुम्ही आता माझ्यावर प्रेमच करत नाही. अगं येडे, परीक्षा झाल्यावर कोण अभ्यास करते का? ते रुसली जाऊ दे, आधी स्वयंपाक कर, मला भूक लागली. मी करणार नाही, मला कंटाळा आला त्या स्वयंपाकाचा. तुला स्वयंपाकाचा कंटाळा आलाय, मला संसाराचा कंटाळा आलाय. असं वाटतं हिमालयात जावं. हिमालयात जात आहे, AC 20 वर केला ना तर खेकडा होतो तुमचा. हिमालयात जात आहे. तुझ्याशी बोलण्यातच काय अर्थ नाही. औरंगजेबाला किती बायका होत्या? कोणला? कोणला नाही रे, औरंगजेबाला किती बायका होत्या? पटकन सांग. थांबा ना, तू काय शेजार राहतो का माझ्या? कडी वाजवली किती बायका तुला? असं आहे का ते? अरे आज मी पॅरासिटमॉल गोळीला येड्यात काढली. कस काय? मला ताप नसतानाही गोळी खाल्ली. आता गोळी पूर्ण शरीरात हुडकत फिरणार, ताप कुठं आहे म्हणून. येड्याचा बाजार आहे. कुठल्या मुहूर्तावर झालाय का तुझा जन्म? काय करला? हो, तुम्ही मला सारखं सारखं सॉरी म्हणत जाऊ नका. का? माझं भांडण करायचं मूड निघून जातंय. दीदी, तुम्ही रोज किती वाजता उठता? 4 वाजता. बघा दादा, ह्याला म्हणायचं संस्कार. अरे तिनं पहाटेच्या 4च बोल ना, दिवसाच्या 4च बोलायले. काय केस अशी अहो चांगली आहे, पण बनवशाल ना गाणं मी बोलणार मेरा काय टक्कल नाही तसं, काय नाही टक्कल कसं दिसतंय बघा, चांगलं दिसतंय ना, छान दिसतंय ना, गुड.
एक व्हिडिओ बनवायला पाहिजे ना मस्त. तुम्हाला माहितीये काय काय ग? बायकोला खुश कसं ठेवलं जातं? कोणाच्या? नारळाला डोळे आहेत पण तो पाहू शकत नाही. कपाला कान आहे त्याला ऐकता येत नाही. बाटलीला तोंड आहे तिला बोलता येत नाही. सुईला नाक आहे तिला सुगंध घेता येत नाही. कंगव्याला दात आहे त्याला खाता येत नाही. टेबलाला पाय आहे तो चालू शकत नाही. पण अडचण ही आहे माणसाजवळ सगळं काही आहे पण त्याला माणुसकी दाखवता येत नाही. ही जेवणाची शोकांती. अगं भागे, अहो कोण आहे? अगं माझे मित्र मी आलोय. कशाला आणले कुत्रे? हा, कुत्रे आहेत का आम्ही? आम्ही काय कुत्रे आहेत का? तसं नाही तिला वाट बैल गेला गेला तर जाऊ दे दुसरा घेऊ. एकही उत्तर तुम्ही बरोबर दिलेलं नाहीयेत. शेवटची म्हण विचारते मी आता. तेलही गेले तूपही गेले. आता आई कुत्र्यासारखं मारणार. काय राव, काय करावा? व्हिडिओ व्हायरलच होत नाही. तर व्हायरलसाठी काय करा काय समजतच नाही. रातोरात व्हायरल होत नाही माझे व्हिडिओ. काय करायला पाहिजे? अहो मी माहेरी गेल्यावर तुम्हाला मला बघावंसं वाटलं तर तुम्ही काय करताय? मी तुझा फोटो बघतोय. आणि माझा आवाज ऐकावंसं वाटलं तर काय करताय? शेजारच्या कुत्रीला दगड मारतोय. वहिनी, तुमच्याकडे लायसन आहे का? नाही माझ्याकडे लायसन. मला काय गरज आहे लायसनची? मग बिना लायसनचं एवढं तोंड कसं काय चालवताय? अरे लोक म्हणतात बायकांमध्ये मेंदू कमी असते. माझ्यात पण कमी आहे का? तुझ्यात कमी नाही, तुझ्यात मेंदूच नाही. तुमच्या पोराला नीट समजून सांगा. माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्यानं हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. बोला की दादा. हे घे तुमचं लाईट बिल. पण तुमच्या मीटरमध्ये काय तर गडबड आहे बरं का? कसं काय? कसं काय म्हणजे 2 महिन्यात फक्त 2च युनिट पडल्यात. अहो दादा, ते 2 युनिट सुद्धा जास्त झाले. आम्ही फक्त मेणबत्ती हुडकायला लाईट चालू करता. तुम्हाला आहे ना थोडी सुद्धा माझी काळजी नाही. मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती मरमर काम करते आहो, आणि तुम्हाला थोडी सुद्धा माझी काळजी नाही वे. मी पण तीच विचार करतोय. तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत एवढं काम करत असते. तुला मदत करा एखादी सवत बिवत आणू का ग? तोंड बघितलंय का आरशात? हाई हिला नीट सांभाळणं होय ना, आणि लागलेले की सवत आणायला. पाणीपुरी पाठवा, समोसे पाठवा. ते नवीन आले बघा ऑप्शन. 2 रुपयाला चाय आहे. 2 रुपये चाय 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 पाठवा. 2 रुपयाची चाय पाठवा. अहो त्या शेजारणीच्या नवऱ्याकडनं काहीतरी शिका. ती बघा त्याच्या बायकोला रोज फुलांचा असा सडा घालून त्याच्यावर जेवायला बसवतोय. रोज केसामध्ये फुलांचा गजरा घालतोय आणि नुसता तिच्या मोरा असा फुलांचा सडा टाकून त्याच्यावर चालवत नेतोय. शिका काहीतरी. तू सणासुदीचा वाद घाल नका माझ्या बरोबर. शेजारणीचा नवरा ती फुलांचा व्यापार आहे आणि माझा आहे मिरच्याचा. तुला मिरच्या बसवू का? तुम्हाला ना किती पण प्रेमानं सांगा, तुम्हाला काहीच कळत नाही. हादडायला एकट्यालाच बसायचं होतं तर माझ्याशी लगीन कशाला केलं? तेव्हा तर लय 4 माणसात घासाव घास भरवत होता.